तुमच्या की किती जणांना आयुष्यात नवीन खूप खूप गोष्टी शिकायला मिळतात आणि तुमच्या की किती जणांना तुम्ही ठरवलेलं ध्येय मिळवताना त्याबद्दल अडचणी येतात, त्या मार्गामध्ये अडचणी येतात. नमस्कार, माझं नाव आहे केतन सावंत आणि आजचा माझा विषय आहे की तुम्ही कुठलाही निर्णय घेतलात तर त्या निर्णय घेताना त्या तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यामध्ये तुम्हाला जर अडचणी आल्या, तुमच्या निर्णयावरती तुम्ही ठाम कसं राहायचं त्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे. सो व्हिडिओला सुरुवात करायची आधी तुम्हाला सगळ्यांचे मनापासून आभार की तुम्ही तुमचा महत्त्वाचा वेळ देऊन हा व्हिडिओ बघत आहात. व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी थोडंसं माझ्याविषयी सांगतो, कारण आता बरेच जण माझ्याविषयी ओळखायला लागलेत, मला ओळखायला लागलेत. पण जे हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहणार आहेत फेसबुक थ्रू, व्हॉट्सअप थ्रू, यूट्यूब चॅनल थ्रू, त्यांच्यासाठी मला सांगायचं आहे की मी गेले काही वर्ष प्रॉब्लेम्समध्ये होतो. प्रॉब्लेम्स म्हणजे माझे फायनान्शियल प्रॉब्लेम होते, पर्सनल प्रॉब्लेम्स होते आणि ह्या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी मला मार्ग सापडत नव्हता. आणि कुठून ना कुठून तरी मी शोधत होतो की काहीतरी करून मला ह्यातनं बाहेर पडायचं आहे. मला ती माझी चौकट जी आहे ती चौकट मला फोडून बाहेर यायचं आहे, पण ह्यातनं बाहेर येण्याचा मार्ग दिसत नव्हता. आणि शेवटी मला मार्ग दिसला तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामधून. येस, मी त्यांच्या चरित्राचा अभ्यास करायला लागलो. त्यांनी सांगितलेलं, त्यांनी वापरलेल्या स्ट्रॅटेजीज मी अंमलात आणायला गेलो आणि मला चांगला रिझल्ट आला. मी त्यातनं हळूहळू माझे प्रॉब्लेम सुटत गेले. मग जर हा विचार केला की जर हे माझ्या बाबतीत होऊ शकतं तर ते इतरांच्या बाबतीत सुद्धा नक्कीच होऊ शकेल आणि ते तुम्हाला सुद्धा नक्की उपयोगी पडेल, आणि म्हणून मी हा व्हिडिओ करतोय. सो व्हिडिओला सुरुवात करताना आपण एक गोष्ट ऐकूया. गोष्ट तुम्हाला माहितीच असेल की 10 नोव्हेंबर 1659 गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान नावाचा दैत्य मारून टाकला. येस, तो 32 दाताचा बोकड महाराजांनी तिथे त्याचा फडशा पडला, त्याचं पोट फाडलं. पण हा अफजल खान जेव्हा स्वराज्यावर चालून येत होता तेव्हा काय काय गोष्टी घडत होत्या. पहिली म्हणजे त्यांनी येताना आपली सगळी देवस्थानं होती त्यांना उपद्रव केला, लोकांचे हाल केले, गावाच्या गावं उद्ध्वस्त केली. आणि या सगळ्यामध्येच महाराज जेव्हा त्याला मारायची तयारी करत होते, एक आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की अफजल खान स्वराज्यावरती चालून येणार आहे हे महाराजांनी आधीच ओळखलं होतं, कारण महाराजांचं गुप्तहेर खातंच तेवढं स्ट्रॉंग होतं. असं म्हणतात की महाराजांच्या गुप्तहेर खात्यात जवळपास 3 ते 4 हजार गुप्तहेर होते महाराजांचे, आणि ते महाराज स्वतःच्या गुप्तहेरांमध्ये प्रचंड पैसा खर्च करायचे. सो महाराजांनी आधीच खबर होती. त्यामुळे 1659च्या मे महिन्यात एक पत्र सापडले की ज्यामध्ये महाराज बाजीप्रभू देशपांडेने एका गडाची व्यवस्था उत्तम ठेवायला सांगतात, कारण पुढे हे संकट येणार आहे. सो ह्या दरम्यानच एक गोष्ट घडली, ती म्हणजे महाराजांच्या प्रथम पत्नी महाराणी सईबाई साहेबांचं राजगडावरती निधन झालंय. एक छोटासा विचार करा की साधा आपण मी कुठलं तरी मोठं काम घेतोय करायला आणि मध्येच काहीतरी गोष्ट आडवी आली किंवा मला अडचण आली. मी काय करतो, मी निराश होतो, मी ते तसंच गुंडाळून ठेवून देतो एखादी गोष्ट जर करत असेल तर, किंवा तो मी विचारच सोडून देतो. इथे काय घडलं, महाराजांना प्रचंड दुःख झालं. त्यावेळी छत्रपती संभाजी महाराज ते अवघे फक्त 2-2.25 वर्षाचे होते. महाराजांवर किती वाईट प्रसंग आला असेल आपण विचार करू शकतो. त्यांच्या त्या लेकराला आई नाहीये, आई जग सोडून गेली, स्वतःची प्रथम पत्नी सोडून गेली. म्हणजे महाराजांना किती दुःख होतं की जिच्यावरती जीवापाड प्रेम केलं, ती ह्या रयतेचा जे स्वराज्याचा संसार मांडला त्यातनं अशी अर्ध्यातनं उठून गेली. ती महाराजांना प्रचंड दुःख झालं असणार, पण नक्कीच महाराजांनी त्या दुःखावरती सुद्धा दगड ठेवून महाराज स्वराज्याच्या कार्यासाठी पुढे आले. आणि महाराजांनी त्यांचे सगळे अंतिम संस्कार केले आणि महाराजांनी पुन्हा प्रतापगडला येऊन पुढचं सगळं कार्य करून अफजल खानाला मारला. मग तुम्ही म्हणा की ह्याचा इथे काय संबंध, पण साधा एक विचार करा की जर मी एखादी गोष्ट करायला घेतली किंवा मी एखादा निर्णय घेतला की माझं ध्येय हे माझं ध्येय आहे, XYZ माझं ध्येय आहे, आणि ते ध्येय मी मिळवायला चालू केले, पण माझ्या आयुष्यात अशी एखादी घटना घडली की माझ्या जवळची, माझ्या नात्यातली, माझ्या हृदयाच्या खूप जवळ असणाऱ्या एका व्यक्तीचं निधन झालं. मग तरी सुद्धा मी माझ्या ध्येयाच्या इतक्या जवळ जायचा प्रयत्न करेन का? आपण नाही होत, आपण कोलमडून जातो. एक्झॅक्टली. आणि ह्या कोलमडण्यातनं स्वतःला कसं सावरायचं हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्याच्या ह्या उदाहरणावरनं आपल्याला जबरदस्त
अनुभव येतो, आपल्याला कळतं की आपल्याला आपलं ध्येय जे ठरवलेलं आहे, ध्येय कुठलं तर स्वराज्य आणायचं, रयत सुखी करण्याचं, श्रींचं स्वराज्य आणायचं. ज्या ध्येयाचा वसा त्या मायलेकरांनी, जिजाऊमासाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतला, त्यासाठी ते सगळं सांभाळून स्वतःची दुःख सुद्धा लपवून ठेवून ते पुढे जात होते. आपल्याला सुद्धा दुःख होतं, मान्य आहे, आपण शिवाजी महाराजांसारखे नाही होऊ शकत, पण ऍटलिस्ट आपण त्यांच्या गुणांचा 1%, अर्धा टक्का जरी घेतला ना, तरी आपल्याला आपल्या ध्येयाकडे पोहोचण्यामध्ये खूप मदत होईल. एक खरंच सांगतो, कारण तुमच्या आयुष्यात जेव्हा एखादी घटना घडते किंवा आपल्या आयुष्यात जेव्हा एखादी घटना घडते, आपण कोलमडून जातो, आपण त्या ध्येयाचा विचारच आपल्या डोक्यातनं निघून जातो. त्याच्यामुळे आपल्या मनात, आपल्या डोक्यात सतत आपलं ध्येय असलं पाहिजे. कारण काही झालं तरी माझं अंतिम लक्ष्य ते आहे. जसं सैनिकाला एकदा माहितीये की माझी मायभूमी मला स्वतंत्र करायची आहे, त्या टोकावरती जाऊन, त्या शिखरावरती जाऊन मला तिरंगा झेंडा रोवायचा आहे, कारण माझी मायभूमी मला स्वतंत्र करेल. मग तिकडे काही हो, तो स्वतःच्या जीवाचं सुद्धा बलिदान देतो. तो स्वतःच्या कुटुंबाचा विचार करत नाही, बाकी स्वतःचा विचार करत नाही. मग मी माझं ध्येय गाठताना मी किती बाजूंचा विचार करतो. आपल्याला सगळ्या बाजूंचा विचार करावा लागतो, हे बरोबर आहे, पण कुठे ना कुठे मला माझं ध्येय त्यात हरवलं नाही गेलं पाहिजे. ते ध्येय जर हरवायचं नसेल तर कायम आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातलं हे उदाहरण, सईबाईंच्या निधनाचं आणि अफजल खान वधाचं, हे उदाहरण आपल्याला कायम डोळ्यासमोर ठेवता आलं पाहिजे की कितीही संकट आली तरी मी छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलेल्या मार्गावरून चालत राहणार, आणि जर मी त्यांच्या मार्गावर चालतोय तर मला माझं यश येऊन मिळणारच आहे. हे मला सांगायचं होतं. त्याच्यामुळे तुम्हाला कुठलीही अडचण आली, हा व्हिडिओ बघा, हे उदाहरण डोक्यात ठेवा, हे उदाहरण आठवा. हवं तर हा प्रसंग तुम्ही इतिहासातनं वाचू शकता, म्हणजे आपल्याकडे बरेच पुस्तकं अवेलेबल आहेत, पण मेन ही गोष्ट इतिहासातनं शिकायला बघा. आणि आपल्या पाठीशी छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आणि आई जगदंबेची कृपा आहेच. जय जगदंब, जय दुर्गे.